नमस्कार. मी डॉक्टर एकता. पुन्हा एकदा नवीन विषय, नवीन व्हिडिओ. अर्थातच आपल्या रोजच्या आयुष्याशी निगडीत आणि आरोग्याशी निगडीत विषय. आजचा विषय आहे भात. भाताच्या बाबतीत बऱ्याच जणांच्या मनात प्रश्न आहे ना. भात खाल्ल्यावर वजन वाढतं, भात खाल्ल्यावर शुगर वाढते, मला डॉक्टरांनी भात खाऊ नका सांगितलंय, मला डॉक्टरांनी रात्री भात खाऊ नका सांगितलंय. पण खरंच भातातनी हे दुष्परिणाम होतात का? मग भात एवढा वाईट आहे का? भात खाऊच नये का मग? तर हेच गैरसमज आपण आज दूर करणार आहोत. भाताचं आणि वजनाचं नातं आहे, भाताचे आणि शुगरचं नातं आहे, पण किती आणि कसं हे तुमच्या आयुष्याच्या राहण्यावर आहे डिपेंड. आता भात काय करतो? भात आपल्याला कॅलरीज देतो, कार्बोहायड्रेट देतो. भात हा पिष्टमय पदार्थांमध्ये जातो, सोप्या भाषेत सांगायचं झालं तर. सो आपल्याला तो ऊर्जा देतो रोजचं आयुष्य जगण्यासाठी, रोजच्या आयुष्यातल्या रोजची जी कामं आहेत ती करण्यासाठी ऊर्जा देतो भात. जसं चपाती म्हणजे गहू आलं किंवा ज्वारी, बाजरी, नाचणी जे काही आहेत आपण धान्य म्हणून खातो, पिष्टमय पदार्थ, कार्बोहायड्रेट्स, ते सगळे एनर्जी देतात आपल्याला. पण मग भाताशीच वाकडं काय आहे का? तर भात हा आपल्याला कॅलरीज देतो, पण त्या कॅलरीज आपण पचवतो किती? रोजच्या आयुष्यात आपल्याला किती कॅलरीज हव्यात त्याच्यापेक्षा आपण जास्ती तर नाही खातोत ना. त्यावर डिपेंड तुमचं वजन वाढणं. सो फक्त भात खाल्ला म्हणून वजन वाढतं असं नाही आहे. भात तुम्ही किती खाता, कोणता भात खाता, कोणत्या वेळी खाता, कुठल्या प्रकारामध्ये खाता. आता बघा, भारतामध्ये भात साऊथ साईडला सगळ्यात जास्ती खाल्ला जातो. भाताचे पदार्थ, तांदळापासून बनणारे बरेचसे पदार्थ साऊथ इंडियामध्ये वापरले जातात. मग ते सगळेच जाडे आहेत का? सगळ्यांनाच डायबिटीज खूप सारं आहे का? आपला महाराष्ट्रामध्ये, कोकणात सगळ्यात जास्ती तांदूळ पिकतो. तिथे शेतात राबणारा प्रत्येक माणूस हा भातच खातो, तांदूळच खातो. मग त्यांचं वजन वाढलेलं आहे का? त्यांना जिम, डायटिंग अशी काही गरज लागते का? मग भाताशी वाकडं काय आहे? सो भाताचा संबंध आहे तुम्ही राहताय कसं, खाताय कसं, कॅलरीज किती घेताय, भातामधून जी तुम्हाला ऊर्जा मिळते ती तुम्ही वापरताय का? शरीरात ऊर्जा तर टाकली, एनर्जी टाकली, पण मग ती वापरली गेली का तुमची? भात खाल्लाय, बसून राहिलात. बरं, भात किती खावा त्यावर पण आहे ना. त्यामुळे भाताचा आणि कॅलरीजचा संबंध तर आहे, पण तो तुम्ही किती खाताय त्यावर पण आहे. दिवसाला 1 वाटी शिजलेला भात चालेल. 1 वाटी तांदूळ नाही हो, 1 वाटी शिजलेला भात हा तुम्हाला शरीराला वजन वाढायला काहीही त्रास देत नाही. त्याच्यामुळे वजन वाढत नाही. तुम्ही त्याच्यापेक्षा जास्ती खाताय किंवा त्याच्यासोबत इतर काही खाताय त्यावर पण डिपेंड आहे तुमचं भाताने वजन वाढेल का. भात हा तेवढाच पोषक आहे, भातामध्ये पण पोषक तत्व आहेत. भातामध्ये आपल्याला एनर्जी तर मिळतेच, पण ती जर तुम्ही प्रोटीन सोबत खाल्लीत किंवा फायबर्स सोबत खाल्लीत तर तुमचं पोट पूर्ण भरून राहतं. आता बघा, भात खाल्ल्यावर बरीच जण म्हणतात भात खाल्ल्यावर ना पोट भरल्यासारखं वाटतं, लगेच पोट भरतं, पण थोड्या वेळाने परत भूक पण लागते. कारण भात इझिली डायजेस्ट व्हायला मदत करतो. आता लहान मुलांना बघा, पहिले आपण चपाती वगैरे चालू करतो का? पहिले वरण भात, खिचडी असंच चालू करतो ना. का? भात पचायला हलका आहे म्हणून. पण मग तुम्हाला भात हलका आहे पचायला, पटकन पचून जातो म्हणून मग भूक लागते. मग त्याच्यासोबत तुम्ही काय घेताय ते महत्त्वाचं आहे. भातासोबत तुम्ही प्रोटीन कंबाईन केलं ना तर पोट बराच वेळ भरलेलं राहतं. भातासोबत फायबर्स घेतलेत तर ते बराच वेळ भरलेलं राहतं. आता प्रोटीन म्हणजे काय? सगळ्या आल्या डाळी आपल्या. हा वरण भात पूर्वीपासून चालत आलेला, डाळ भात हा पूर्वीपासून चालत आलेला भारतीय पदार्थ का सगळ्यात जास्त प्रसिद्ध आहे तो? कारण डाळीमध्ये प्रोटीन आहे आणि भातामध्ये कार्बोहायड्रेट्स आहेत. ते दोन्ही जेव्हा कंबाईन करताना तेव्हा तुम्हाला चांगल्या प्रकारची ऊर्जा मिळते, पोट भरलेलं राहतं, वजन वाढत नाही. सो भात हा आपल्याला त्रास देणारा घटक नाही आहे. नाही तर आज शेतात काम करणारे आपले शेतकरी आपल्यापेक्षा जास्ती लठ्ठ असतील. पण तो तुम्ही भात पचवलाय किती ते पण महत्त्वाचं आहे. सो भाताबद्दल हा गैरसमज टाळा. आपण पुढे पाहूयात भाताचे अजून काय चांगले फायदे आहेत आणि काही तोटे आहेत. बरं बघा, भात हा आपल्याला ऊर्जा देतो,
ती तुम्ही ऊर्जा शरीरात साचवली, पण व्यायाम केला का? सो व्यायाम करणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे. तुम्ही व्यायाम चांगला केला, जेवढ्या कॅलरीज दिवसाला तुम्हाला जेवढी ऊर्जा हवी आहे ती तुम्ही जर वापरली तर उत्तम, वापरली नाही तर काय होणार? वजन वाढणारच आहे ना. सो ते तुम्ही डायजेस्टही केलं पाहिजे. त्यामुळे भातासोबत प्रोटीन्स घ्या, फायबर्स घ्या. फायबर्स भाज्यांमध्ये खूप सारे असतात. तर तुम्ही खिचडी बघा, आता खिचडी पचायला हलकी का? खिचडीमध्ये डाळी टाकतो आपण, वेगळे वेगळे काही जण भाज्यासुद्धा टाकतात. सो ते कंबाईन जेव्हा होतं तेव्हा उलट भाताचं पोषण वाढतं. त्यामुळे भात अजून चांगलं आपल्याला पोषक पदार्थ देतो. भातामध्ये ठीक आहे, तुम्ही म्हणाल डायबिटीस आहे म्हणून भात बंद केलेला आहे मला, पण भातामध्ये तुम्हाला शुगरसोबत तुम्ही काय खाताय त्यावर पण डिपेंड आहे. भात तुम्ही कुठला वापरता, कसा शिजवता आणि कधी खाता, किती खाता, ह्यावर डिपेंड आहे की भातामुळे तुमचं वजन वाढेल का कमी होईल. भात वजन कमी व्हायला पण मदत करतो. बरं, भात आता वापरायचा तर कुठला वापरायचा? तांदूळ. आपण आजकाल पांढरा शुभ्र तांदूळ पाहिजे, हे बऱ्याच जणांच्या डोक्यामध्ये वेड असतं. पांढरा शुभ्र तांदूळ पाहिजे, स्वच्छ मस्त असा तांदूळ पाहिजे. पण पांढरा शुभ्र तांदूळ हायली पॉलिश केला जातो, त्यातलं बरंचसे न्यूट्रिशन गेलेलं असतं. त्यामुळे पिवळसर, ब्राऊनसर, लालसर असा तांदूळ असेल ना तो जास्ती चांगला, कारण त्याच्यात फायबर्स असतात, त्याच्यात विटॅमिन्स असतात राहिलेले, जे पॉलिश होऊन जात नाही. तुम्ही हाय क्लास लाईफकडे जाताय पण पोषण तुमच्या शरीरातलं नॅचरली कमी करतायत आणि मग विटॅमिनच्या गोळ्या खाव्या लागतात. विटॅमिन्सच्या गोळ्या चालतील तुम्हाला, पण जेवणामध्ये बदल नाही करायचे, व्यायाम नाही करायचे. आता बरीच जण असतात, मॅडम वजन उतरवायला औषध काही आहे का? अरे पण औषध आयुष्यभर घेणार आहात का? त्यापेक्षा जे शरीरात जातं आहे ते पचवा आणि जास्ती टाकून देऊ नका. जेवढी गरज आहे तेवढंच घ्या कॅलरीज, वजन आपोआपच कंट्रोलमध्ये येणार आहे. कितीतरी जणांचं असतं आजकालच्या लाईफस्टाईलमुळे त्यांना व्यायाम करायला वेळ मिळत नाही, पण त्यातही छोटे छोटे उपाय शोधता येतात. ठीक आहे, तो वेगळा विषय आहे, आपण त्याच्याबद्दल नंतर बोलू. पण आज आपण बोलतोय भाताबद्दल. सो तांदूळ घ्याल तुम्ही, तो पिवळसर तांदूळ, लालसर तांदूळ असेल तर त्याच्यात फायबर्स पण असतात, विटॅमिन्स पण असतात. सो तसा तांदूळ कधीही चांगला. बरं, दुसरं काय तर जुना तांदूळ चांगला, नवीन ताजा तांदूळ तो चांगला नाही, तो पचायला जड राहतो. जुना तांदूळ चांगला, तो हलका होतो, पचतो आणि इझिली डायजेस्ट झाल्यामुळे तुमचं न्यूट्रिशन ॲब्सॉर्प्शन पण इझी होऊन जातं. तांदूळ कमी घ्या, म्हणजे भात तुमचा 1 वाटी झाला पाहिजे. शिजलेला भात हा 1 वाटी दिवसाला प्रमाण तुम्हाला चालेल. काहींचं असतं भात खाल्ल्याशिवाय समाधान होत नाही, मग कोणी सांगितले खाऊ नका? खा ना, पण तो पचवा. तो डाळीसोबत खा. आपण भाज्यांसोबत कुठल्या खातोय त्यावर पण डिपेंड आहे. तुम्ही आता भात खाताय तर त्याच्यामध्ये कॅलरीज मिळत आहेत, पण सोबत चपाती पण घेतली आहे, सोबत भाकरी पण आहे किंवा पराठा पण आहे, नान आहे, जे काय असेल ते हॉटेलमध्ये किंवा घरातही पोळी चपाती भाजी वरण भात हे आपलं ठरलेलं प्रमाण असतं. मग भात खाताय तर त्याच्यासोबत पोळी घ्याल तर ती कमी घ्या, कारण त्या कॅलरीज आहेत दोन्ही मिळून. इकडून पण चपातीतून पण कॅलरीज येणार आहेत, पोळीतून आणि भातातून पण येणार आहेत. मग कॅलरी तेवढ्या वापरणार असेल तर नक्की खा, पण तुमच्या शरीराला तेवढ्या कॅलरीज वापरल्या जाणार नसतील तर एक तर भात कमी करा, नाही तर मग पोळी कमी करा. सोबत डाळी, भाज्या, फायबर्सवाल्या काय घेत आहेत त्यावर पण डिपेंड आहे. सोबत तुम्ही खीर पण घेतलेली आहे किंवा गुलाबजाम घेतलेले आहे, स्वीट डिश काहीतरी घेतलेली आहे, किंवा प्रोटीन रिच डाएटच्या ऐवजी तुम्ही फक्त सलाड घेतलेला आहे किंवा काहीतरी, काही जण सॉस टाकून वगैरे खातात, तसं काही असेल तर भाताचं न्यूट्रिशन लेवल नाही वाढणार. त्याच्यासोबत तुम्ही काय घेताय ते पण महत्त्वाचं आहे. तुम्ही त्यासोबत काही तळलेले पदार्थ असतील, भजी आलं किंवा इतर काही गोष्टी आल्या त्यासोबत घेतलेल्या असतील तरीसुद्धा तुमचं ते ऑइल इंटेकमुळे वजन वाढणार आहे आणि तुम्ही म्हणणार काय भातामुळे वजन वाढलं. सो फक्त भाताने वजन वाढणार नाही. बरं, भात शिजवता कसा? भात शक्यतो भांड्यामध्ये शिजवावा, कुकरमध्ये शिजवू नये, कारण झाकून भात स्टार्टिंगपासून शिजवला ना तर मग त्याच्यातले न्यूट्रिशन डिस्टर्ब होऊन जातं, तो पचत नाही व्यवस्थित. त्याच्यामुळे शक्यतो ओपन पॅनमध्ये भांडं घ्यायचं, पातेलं जे काय म्हणत असाल तुम्ही ते, त्याच्यामध्ये ओपनली त्याच्यावर झाकण न ठेवता भात शिजवायचा. त्याच्यामुळे भातामधले न्यूट्रिशन आणि हे डिस्टर्ब होत नाही. तसा भात खावा. सो लालसर भात, पिवळसर भात, अनपॉलिश्ड वगैरे जे असतात राईस ते जास्ती चांगले.
प्लस तुम्ही तो ओपन पॅनमध्ये शिजवाल झाकण न ठेवता तर ते जास्त चांगलं. प्लस तुम्ही तो 1 वाटी किंवा अमाऊंट एवढीच घ्या जी तुम्हाला गरजेची आहे, तुमच्या शरीराला गरजेची आहे. आणि हां, त्याच्यासोबत व्यायाम तर पाहिजेच. नाहीतर मग तुम्ही डाएट भरपूर सारं करणार, 4 महिने फुल डाएटिंग केले, डाएट प्लॅन केले आणि मग कधीतरी डाएट प्लॅन बंदच करायचं आहे ना. आणि मग नंतर कंटाळता अक्षरशः 4 महिने नुसती घासपूस खाल्लंय मी, आता मला काहीतरी दबाके खायचं आहे, मनसोक्त खायला जातं आणि मग पुन्हा वजन गेन होणार. त्यापेक्षा खा ना, मनाला आवडेल तसं खा, पण लिमिट. प्रत्येक गोष्टीला लिमिट आहे. अति करायला जाल तर माती होणार. त्याच्यामुळे तुमची तब्येत तुमच्या हातात आहे. सो भात खाणंसुद्धा तुमच्या हातात आहे. भात आपला शत्रू नाही आहे, तो मित्रच आहे आपला, पण व्यवस्थित खा. त्याच्याने तुम्हाला वजन उतरायला पण फायदा होईल, न्यूट्रिशन लेवल पण चांगले मिळतील तुम्हाला, विटॅमिन्स पण चांगले मिळतील, प्रोटीन आहेत, फायबर्स आहेत जे सोबत खाल ते पण तुम्ही चांगले चांगले चूज करा आणि तुमचं हेल्थ मेंटेन ठेवा. सो तुमच्या मनातला गैरसमज दूर झाला असेल असं मला आशा आहे. आणि मला भात कम्प्लिटली बंद सांगितलं आहे किंवा मला भात आवडतो पण मन मारून मी खातच नाही, मग ते मन मारून तुम्ही भात आवडतोय पण तरीसुद्धा नाही सांगितलं आहे म्हणून आपलं बघायचं फक्त दुसऱ्याच्या ताटात भात आहे पण मला नाही सांगितलं आहे खायला. आणि मग ते मन मारून तुम्ही जेवाल ते अन्न लागेल का अंगाला, त्यातले विटॅमिन्स खरंच रक्तात पोचतील का, पुन्हा तो थोडाफार स्ट्रेस बॉडीला बसणार आणि त्या स्ट्रेसचं लेवल काय होणार, हार्मोन इम्बॅलन्स. हार्मोन इम्बॅलन्समुळे वजन कसं वाढतं आपण मागच्या व्हिडिओजमध्ये पाहिलंच आहे. ज्यांनी पाहिलं नसेल ना त्यांनी मागे व्हिडिओ नक्की पहा आणि डिटेल व्हिडिओ पहा. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, इतरांनाही शेअर करा जेणेकरून इतरांच्या पण नॉलेजमध्ये भर पडेल. थँक्यू.